सर्वांना नमस्कार आणि रामराम मंडळी. आज सकाळी मी लवकरच उठलो होतो आणि सगळ्याच्या आधी अंघोळ केली होती. कारण आज होता माझा महाशिवरात्रीचा उपवास, म्हणून डोक्याला असं इबदीचं पट्टं ओढलं होतं आणि आवरून मी असं गावात गेलो होतो. मला फुलं आणायची होती पूजेसाठी आणि घराला फुलांचं तोरण पण बांधायचं होतं. म्हणून आमच्या गावामध्ये मस्तपैकी असा फुलांचा बाजार भरला होता. त्याच्यामुळे थोडीशी फुलं घेऊन मी घरी आलो. घरी आल्यावरती घरच्या आंब्याच्या झाडावर गौरीला मी असं चढवलं होतं. कारण याच आंब्याच्या पाल्यापासून मी आज घराला मस्तपैकी असं तोरण तयार करणार आहे. त्याच्यामुळं गौरी पण असं सर झाडावर चढत गेली बघा. आणि एक 2-3 मोठं ठापं असं तिनं आंब्याचं काढून टाकलं होतं खाली. तुम्हाला दाखवतो बघा व्हिडिओमध्ये. आंब्याच्या पानावरती खूप धूळ बसली होती. त्याच्यामुळं सगळ्यात आधी त्याला मस्तपैकी असं पुसून घेतलं आणि मी बसलो तोरण करायला. जसं जमेल तसं, जसं येईल तसं पानं एकात एक गुंफून असं तोरण तयार केलं. घरच्या मुली पण मला तोरण बनवण्यासाठी मदत करत होत्या बघा. आणि हे होतं बघा असं तोरण मी तयार केलं होतं, तुम्ही बघू शकता. तोरण करत असताना अधूनमधून मला 1-2 वेळा सुई टोचली होती माझ्या बोटाला. तरी पण काय हरकत नाही. माझं एम होतं ते फक्त तोरण तयार करणं. असं म्हणतात की शिवरात्रीच्या दिवशी आंब्याचं तोरण हे आपल्या घराला असं बांधल्यावरती एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते घरामध्ये. त्याच्यासाठीच एवढी सगळी खटाटोप चालू होती. आणि हा बघा, हा आहे घरच्या तोरणाचा फायनल लुक. तुम्हाला तोरण आवडले की नाही ते मला नक्की सांगा बघा. घरच्या 2 दाराला असं तोरण मस्तपैकी बांधलं आणि पुढच्या दाराला एक तोरण बांधलं होतं. त्याचा काही व्हिडिओ नाही घेतला मी. नंतर दुपारी आम्ही माचनूरमध्ये गेलो होतो श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तिथं खूप गर्दी होती बघा. अशी मोठीच्या मोठी रांग लागली होती. त्याच्यामुळं आम्हाला काय आत जाऊन असं दर्शन घेता नाही आलं. त्याच्यामुळं आम्ही बाहेरूनच असं दर्शन घेऊन माघारी निघालो होतो. चला की हो चला. काय बनवायचं व्हिडिओ पण लागून काय बनवलं सांगतो. अजून फेट करायला ना, अजून फेट करायलात ना तेवढं. तिकडे जायचं आली का? धरले आपल्या हातात धरले. कोण कोण आहे इथं आपण? इकडे बंद आहे. आता हेच आहे ना मेन मंदिर. आता आहे आता
कुठे गेली दुसरी ए तिकडे कसला बघायला लागली पोरे इकडे ना नाही दिसते त्यात बरोबर ह्यात बरोबर दिसते पण चला झालं चला रेकॉर्डवरची गाडी खरेदी करताना त्यांचे पैसे वेगळे आकारले जातात. या शेतकरी घ्या मोबाईल घ्या 100 रुपयाला, कुळकुळा घ्या 100 रुपयाला, ताशा घ्या 100 रुपयाला, ढोल घ्या 100 रुपयाला. या दुकानामध्ये कोणती पण एक खेळणी घ्या 100 रुपयाला. या बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा. या गाडी घ्या 100 रुपयाला, जीप घ्या 100 रुपयाला, बस घ्या 100 रुपयाला, टीडी घ्या 100 रुपयाला, पेट्रोल घ्या 100 रुपयाला. या दुकानामध्ये कोणती पण एक खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला. काय माहिती मला काय माहिती तिला सांगितलं तिला म्हणते काय घ्यायचं तर काय बघायला लाडू हे पुढे कानाची बॉक्स घ्या, आयडी घ्या, हार घ्या, चेन घ्या. काय घ्यायचं तुम्ही सगळी काय घरी येताना आम्हाला पाक सांच्यापार झाली होती, त्याच्यामुळं मस्तपैकी असा सनसेटचा व्ह्यू दिसत होता, त्याच्यामुळे त्याचा पण व्हिडिओ घेतला. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.